नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये ओंक्या फोन करून म्हणतो, वहिनी तुम्ही रंकाळ्याला येऊ शकता का? अक्षरा म्हणते, भाऊजी मी रंकाळ्याजवळच आहे. का, काय झालं? तो सांगतो, तुम्हाला अधिपतीला भेटायचं आहे. आता अक्षराला खूप आनंद होतो. ती म्हणती, खरंच? ओंक्या म्हणतो, वहिनी भेटल्यानंतर सगळं सांगून टाका. अक्षरा म्हणते, हो भाऊजी, मला अधिपतींना भेटायचंच होतं. तो म्हणतो, ठीक आहे, मी सांगतो अधिपतीला. दुर्गी शाळेत असते. फोनवर म्हणते, हा चंचे बोल की. अगं नाही गं, शाळेत आले होते. काय शिक्षण? नाही गं बाई, ते अधिपतीसारखं मला काय खूळ लागलं आहे व्हय? अगं त्या ताईचं डोकं फिरले. ती मास्तरीन एक एक मागण्या करते आणि ती ताई पूर्ण करायली नाही. म्हणजे मी तिला ओळखू नये हे सगळं ती लग्न होईपर्यंतच करणार. आता दोघीजणी बरंच काही बोलतात. दुर्गी म्हणते, चंचे ठेवू का? अगं लई कामं पडलीत. तेवढ्यात मैफत येतो. दुर्गी म्हणते, अय आजच्या रात्री उरकायचे, कुठे गेला होता? तर मॅडम सामान आणायचे. थोरल्या सरकार बोलल्या कॅश पाठवते. तुमच्याकडं पाठवली का? दुर्गीला आता हो म्हणावं की नाही. ती म्हणते, हां पाठवली आहे. पर्समधून काढत म्हणते, हे घे 10,000 आहे. तो एवढेच? दुर्गी म्हणते, एवढेच म्हणजे पैसे काय झाडाला लागतात व्हय? यात जेवढं सामान मिळेल तेवढं घेऊन ये. आता मैपत पैशाकडे बघत जातो आणि म्हणतो, एवढेच पैसे? अधिपती अक्षरा दोघेही रंकाळ्यावर पोचतात. आता दोघांना पण पहिले दिवस आठवतात. त्यानंतर अक्षराचा दगडाला पाय लागतो आणि ती पडायला लागते. पण अधिपती तिला अलगद झेलतो. मुनेश्वरी स्वतःचं मंगळसूत्र बघते आणि म्हणते, आता या खोट्या मंगळसूत्राचं खऱ्यात रूपांतर होणार. कपाळाच्या कुंकाला जिवंतपणा येणार. ते अजून ठसठसीत होणार. एकदा की आमचं मोठ्या मालकांशी लग्न झालं तर बघूया ह्या जोडीचं काय करायचं ते. तेवढे तिची प्रतिमा तिच्याशी बोलते, काय भुवनेश्वरी? बोई बघत म्हणते, तू कोण आहे? ती भुवनेश्वरी. बोई म्हणते, आम्ही भुवनेश्वरी आहोत. ती म्हणते, तू भुवनेश्वरी चारोळस सूर्यवंशी आहे. मी फक्त भुवनेश्वरी. बोई म्हणते, ओ बाई काय बोलताय तुम्ही? ती म्हणते, मी बरोबरच बोलते. स्वतःच्या मनाला आवजावं करणारी, प्रेमाला युद्धासारखी जिंकणारी तूच आहेस ना? भुवनेश्वरी चारोळस सूर्यवंशी. मी काय बाबा, हातावर पोट असणारी, दुसऱ्याचा विचार करणारी, प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करणारी, आपल्याबरोबर आपल्या आईचं आणि बहिणीचं पण भलं व्हावं ही विचार करणारी भुवनेश्वरी. भुई म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी एक नातं जोडायला निघाली. ती म्हणते, एक नातं तोडून? भुई म्हणते, आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय बी करू, त्याचं तुम्हाला काय? ती मलाच दुखणार ना? कळत कसं नाही गं तुला? एखादा चुकीचा घाव पहिले मनालाच लागतोय. तू विसरली असेल गं, तुला मन हाय, पण मी हाय अजून. तुझ्यात कुठेतरी जिवंत हाय आणि त्याची जाणीव करून द्यायला मी आले. भुवनेश्वरी म्हणते, आम्हाला मन हाय म्हणून तर नातं जोडायला निघालो ना? ती म्हणते, त्याच मनाला एकदा विचार की, मन हाय म्हणून नातं जोडते की त्या मनाला इजा झाल्या म्हणून नातं जोडते? घरी आलेल्या बाईची आई झालीस, मालकाच्या प्रेमात पडली, मुलाने स्वीकारलं पण बापाने झिडकारलं म्हणून स्वाभिमानापायी नातं जोडतेस का प्रेमापोटी नातं जोडते? हे एकदा स्वतःच्या मनाला विचार. भुई म्हणते, आता एवढंच लक्षात आहे, फक्त लग्न करायचे. ती माझी ना नाही, पण प्रेमाने नातं जोड. तुझ्या मनात आहे गं लग्न करायचं, पण मोठ्या मालकांचं काय? त्यांना नाती पाहिजे म्हणून तर त्यांनी आट घातली की सुनबाईला घरी आणा मग लग्न करतो. लग्न तू करशील पण संसार मात्र ते करतील. आधी दुसऱ्याचा मनाचा विचार कर, नंतर होशील सौ भुवनेश्वरी चारोळस सूर्यवंशी. अधिपती म्हणतो, ओ कुठं धडपडताय? तुम्हाला एवढा मोठा धोंडा दिसला नाही व्हय? त्या दिवशी पण धडपडल्या होत्या. काय हो, तुम्हाला धडपडायला आवडतंय का? अक्षर मात्र त्याच्याकडं एकटक बघत असते. तो आत करून म्हणतो, ओ असं काय बघायला? अक्षर म्हणते, खूप दिवसांनी बघते. अधिपती विचारतो, मग कसा दिसतोय? अक्षर म्हणते, धनी तुम्ही तर कायम राजबिंडे दिसताय. अधिपती म्हणतो, तर ती म्हणजे रुबाबदार. खरं सांगायचं ठरलं तर एकदम हँडसम. अधिपती म्हणतो, काय हँडसम बिंडसम नाही, आम्ही साधा रांगडा माणूस आहे. अक्षरा त्याला हात लावत म्हणते, म्हणूनच आवडता, विषय हार्ड. अधिपती आता खळखळून हसतो आणि म्हणतो, काय कौतुक करायला भेटल्या की दुसरं अजून काही कारण आहे? अक्षरामध्ये खूप दिवसांनी बघितलं, काय बोलावं आणि किती बोलावं असं झालं आहे मला. तो खरंच
खूप वेळा भेटायचं आणि तसंच राहून गेलं. बरं चला तिथे बसून बोलूया. अक्षरा लंगडत जाते. तो झालं. तो तिच्या हाताला पकडतो आणि खाली बसवतो आणि म्हणतो, एवढ्यात कशी गंमत करून घेतली तेच कळाना मला. अक्षरा म्हणते, थँक्यू अधिपती. तुम्हाला आयडिया दिली नसती ना हे सगळं झालंच नसतं. अधिपती म्हणतो, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणं काय शक्य नव्हतं, कारण तसं झालं असतं तर आईसाहेबांना अंधारात ठेवल्यासारखं झालं असतं. अक्षरा म्हणते, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या आईसाहेबांना अंधारात नाही ठेवणार. अधिपती म्हणतो, म्हणूनच अशी मदत केली. ती थँक्यू. तो तुम्ही लय फॉर्मॅलिटीज पाळायला लागल्या बरं का आता. बरं मला सांगा, हे प्ले स्कूलचं काय काढलं? तो मुद्दा टाकला, आईसाहेबांनी पण मान्य केला. अक्षरा हसत म्हणते, किती छान वाटेल ना छोट्या मुलांसाठी शाळा, आणि त्याचं उद्घाटन तुम्ही करायचं बरं का. अधिपती म्हणतो, ते बघू आपण नंतर. बाजारात तुरी आणि भरभटणीला मारी, पातळ की घट्ट. अक्षरा मोठ्याने हसत म्हणते, काय काय काय? अधिपती म्हणतो, पण तुमच्या डोसक्यात ही आयडिया कुठून आली? काही कारण आहे का? अक्षरा म्हणते, आहे कारण. तो काय कारण आहे? ती लाजून म्हणते, सांगते नंतर. तो नंतर काय मुहूर्त बघताय का? सांगे की लगेच. ती सांगते नंतर. तो हे तुमचं आवडत नाही बरं का. दुसऱ्याच्या डोक्यात उगाचच पिल्लू सोडून द्यायचं आणि मग बस बोंबलत म्हणायचं, तुझा तू विचार करीत. मग आम्ही नंतर विचार करत बसायचा, मास्तरीबाईच्या डोक्यात काय असेल काय नसल. आम्ही टेन्शनमध्ये, तुम्ही इकडं हसत बसलाय. असं नाही. सांगा तुमच्या डोक्यात काय आहे. मागच्या वेळेस पण तुम्ही असंच केलं होतं. एकतर त्यात तुमच्या दोस्ताला भेटायला घेऊन आलात, नंतर काय म्हणल्या, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ते अजून पण माझ्या डोक्यात आहे. मला खरं सांगा, त्या मदनविषयी तुम्हाला काही वेगळी फिलिंग आहे का? अक्षरा खळखळून हसत म्हणते, अधिपती काही पण काय? तर तो हसू नका गरीबावर. मी सिरियसली विचारतोय, चेष्टा नाही करीत. तुम्हाला काही लगीन करायचं आहे त्याच्याशी? अक्षरा म्हणते, काही पण काय? तर तो नाही चेष्टा नाही, खरंच त्या मदनरावशी तुम्हाला लगीन करायचं आहे का? तोंडाकडे हात करत म्हणतो, माझं जे इथं आहे ना, छातीकडे हात करत म्हणतो, तेच इथं आहे. अक्षर म्हणते, तसं काही नाही आहे. तो नाही, फिरून फिरून विचारायला आपल्याला काही जमत नाही. बाण मारत म्हणतो, आपण डायरेक्ट असं करतो. अक्षर म्हणते, तुम्ही थोडे पेशन्स ठेवा, मी नंतर सगळं सांगते. तो नंतर नाही, आत्ता सांगा. ते आत्ता नाही, उद्या सांगते. मी माझ्या पोटामध्ये काही रहस्य लपवलं आहे. तर तो उद्या कशाला? सांगा की आत्ता. मी म्हणलं ना तुम्हाला सांगा तर सांगा. अक्षर हसून म्हणते, चला आपल्याला दर्शन घ्यायचं ना, दर्शन घेऊया. अधिपती म्हणतो, नाही आत्ता सांगा. ती नाही दर्शन घेऊया की, चला. आता दोघं उठायला लागतात आणि टक्कर होते. दोघं पण हसायला लागतात आणि डोकं चोळतात. अधिपती म्हणतो, हे काय रहस्य कळत नाही मला तुमच्या कवटीचं. तुमची कवटी लय टणक आहे. अक्षर म्हणते, तुमची काय मऊ आहे वय धनी? तो तर मंडळी आता दोघं पण हसत असतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.